विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वी इतिहास प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. आज दुसऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचे निवेदन. कालच्या पहिल्या भागात हर्षचरित या संस्कृत काव्यग्रंथाचे लेखक कवी बाणभट्ट यांची प्रतिमा व्हिडिओमध्ये दाखवताना नजरचुकीने बाणभट्ट समजून कवी कल्हण यांची प्रतिमा दाखविली गेली. वस्तुतः बाणभट्ट यांची प्रतिमा खालीलप्रमाणे आहे. या त्रुटीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ही दुरुस्ती लक्षात घ्यावी. या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल बघितली. आज दुसऱ्या भागात आपण मध्ययुगीन काळातील भारतीय इतिहास लेखन परंपरा बघूया. तर करूया सुरुवात. मध्ययुगीन इतिहास लेखन किंवा मध्ययुगीन काळातील भारतीय इतिहास लेखन इसवी सनाचे 12वे शतक. 12व्या शतकामध्ये कल्हण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. कल्हण याने अनेक इतिहास साधनांचा चिकित्सकपणे अभ्यास करून राजतरंगिणी या ग्रंथाची रचना केली. राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाची संकल्पना या ग्रंथातून इतिहासकारांना आणि इतिहासाच्या अभ्यासकांना अनुभवायला मिळते. या ग्रंथाची रचना करताना कल्हण याने अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा या साधनांचा अत्यंत चिकित्सक रीतीने अभ्यास केला होता. मध्ययुगीन काळात भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव मुघल दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावरती दिसून येतो. झियाउद्दीन बर्णी हा मुघल दरबारातील मध्ययुगीन काळातील महत्त्वाचा इतिहासकार मानला जातो. त्याने तारीख-ई-फिरूज शाही हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहास लेखनाचा हेतू त्याने स्पष्ट केलेला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून पूर्ण होत नाही, तर त्याबरोबरच त्याने म्हणजे इतिहासकाराने राज्यकर्त्यांच्या त्रुटींचे किंवा दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सकपणे विवेचन करायला हवे. संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभाव लक्षात घ्यायला हवा. झियाउद्दीन बर्नीच्या या विचारधारेमुळे किंवा विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक वाढण्यास मदत झाली किंवा विस्तारण्यास मदत झाली आणि म्हणून हा एक महत्त्वाचा इतिहासकार, मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाचा इतिहासकार म्हणून ओळखला जातो. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने तुझुक-ई-बाबरी हे आत्मचरित्र लिहिलं. बाबराने तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात्मक ग्रंथातून त्याने केलेल्या युद्धांची वर्णने, त्याने ज्या ज्या प्रदेशामध्ये प्रवास केला त्या प्रदेशांची वर्णने, ज्या शहरांना त्यांनी भेटी दिल्या त्या शहरांबद्दलची माहिती, स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि त्याने अनुभवलेल्या वनस्पतीसृष्टीचं बारकाईनं निरीक्षण करून त्याच्या नोंदी या ग्रंथामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. मध्ययुगीन काळात मुघल दरबारातील बहुतेक इतिहासकार हे मुस्लिम किंवा मुघल राज्यकर्त्यांची स्तुती
आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा याला आपल्या लेखनातून अधिक महत्त्व द्यायचे. परंतु याला एक अपवाद देखील होता आणि तो म्हणजे इतिहासकार अबुल फजल याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. अकबरनामा या ग्रंथातून त्याने महत्त्वाचे काही मुद्दे विशद केलेले आहेत. त्यात पहिला मुद्दा, अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन करायला हवे. त्यानंतर माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी करायला हवी आणि अशा रीतीने इतिहासाची संशोधन पद्धती अवलंबायला हवी जी पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी असली पाहिजे, असे त्याचे स्पष्ट मत होते. इतक्या स्पष्टपणे इतिहास लेखनाबद्दलचं भाष्य करणारा अबुल फजल हा कदाचित मुघल दरबारातील पहिलाच इतिहासकार असला पाहिजे. तेव्हा या संकल्पना चित्राच्या आधारे तुम्ही पुन्हा एकदा समजून घ्या. अबुल फजलने अकबरनामा हा ग्रंथ लिहिला, जो इतिहासाच्या लेखनासंबंधीचा अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक ग्रंथ मानला जातो. त्याच्या 3 वैशिष्ट्यांमुळे. पहिलं वैशिष्ट्य, ऐतिहासिक कागदपत्रांचं काळजीपूर्वक संकलन करणे, माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी करणे आणि पूर्वग्रह विरहित व वास्तववादी संशोधन पद्धतीचा अवलंब करणे. ही तीन वैशिष्ट्ये त्याने आपल्या ग्रंथातून मांडलेली आहे, ज्यामुळे पुढच्या काळातील इतिहास लेखनाला एक अचूक दिशा मिळालेली आहे. आणि म्हणून अबुल फजल आणि त्याने लिहिलेला ग्रंथ अकबरनामा याचं महत्त्व अनन्यसाधारण मानलं जातं. भारतात मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धात ऐतिहासिक साहित्यात बखर हा एक महत्त्वाचा प्रकार उदयास आला. शूरवीरांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, युद्धे किंवा लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचं लेखन आपल्याला बखरींमध्ये वाचायला मिळतं. मराठी भाषेतील काही बखरी, सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या बखरीतून मिळते. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन वाचायला मिळतं. पानिपतची बखर ही देखील एक स्वतंत्र त्याच विषयावर आधारित बखर आहे, पानिपतची बखर या नावाने, ज्यामध्ये पानिपतच्या युद्धाबद्दलचीच माहिती आहे. आणि होळकरांची कैफियत या बखरीतून होळकर घराणं आणि त्यांचं सामाजिक राजकीय योगदान याबद्दलचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. बखरींचे एकूण 8 प्रकार मानले जातात. चरित्रात्मक बखर, वंशानुचरित्रात्मक बखर, प्रसंग वर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियत, पौराणिक बखर आणि राजनीतीपर बखर असे बखरींचे 8 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 8वर दुसऱ्या स्तंभामध्ये माहिती आहे का तुम्हाला या शीर्षकाच्या खाली काही विशेष माहिती दिलेली आहे. त्यावरती आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. अल्बेरुनी याने अरेबिक भाषेमध्ये भारतीय समाज जीवनाचं व्यापक चित्रण केलेलं आहे. हसन निजामी याने ताजुल मासीर, मिन्हाज ई सिराज याने तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो याने खालिक बारी, पहेलियाँ, नजरान ए हिंद, हालात ए कन्हैया हे ग्रंथ लिहिले आहे. तर तैमूर लंग याने तुझुक ई तिमुरी हे आत्मचरित्र लिहिले. याह्या बिन अहमद सरहिंदी याने तारीख ई मुबारकशाही हा ग्रंथ लिहिला. मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतात प्रवास करणाऱ्या काही परदेशी इतिहासकारांनी प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. त्यात प्रामुख्याने इब्न बतूता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस यांची नावे उल्लेखनीय आहेत.
मुघल काळातील प्रामुख्याने औरंगजेबाच्या कालखंडात मुघल इतिहास समजून घेण्यासाठी ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची या इतिहासकारांचं लेखन महत्त्वपूर्ण मानलं जातं। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण या दुसऱ्या भागामध्ये मध्ययुगीन भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेचा, इतिहास लेखन वाटचालीचा अभ्यास केला। या व्हिडिओतील माहितीच्या आधारे पुढे दिलेला गृहपाठ आपण व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घ्यावा। धन्यवाद।